तर हे पहा, आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल पण तेही इन्स्टंट अशी पावभाजी घेऊन आलेलो आहोत. तर आपण ही पावभाजी कुकरमध्ये बनवणार आहोत, पण याची टेस्ट अगदी तव्यावर बनवलेल्या पावभाजीसारखी येणार आहे. अगदी सिक्रेट अशी रेसिपी आहे. चला तर मग कशा प्रकारे बनवायची ते पाहूया. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. त्यासाठी मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी 2 मोठे चमचे तेल ॲड करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे बटर ॲड करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर अगदी तुम्ही इथे घरातलं तूप वापरलं तरीही चालेल. पण मी तुम्हाला इथे बटर सजेस्ट करेन. अगदी छान स्मोकी असा फ्लेवर आपल्या भाजीला येतो. बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट म्हणजे घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा असं जिरे मी इथे ॲड करून घेतलेले आहे. तर आपण इथे आलं लसूण आणि जिरे छान फ्राय झाले की त्यामध्ये बटाटा ॲड करून घेणार आहोत. तर ह्या भाज्या आपण सर्व परतून घेणार आहोत. भाज्या परतल्यामुळे भाजी अगदी छान अशी पावभाजी बनते. तर मी इथे मीडियम साईजचे 3 मोठे बटाटे घेतलेले आहेत. अर्धी वाटी मी इथे अगदी फ्रेश असे मटार घेतलेले आहेत. 1 कप फुलकोबी, 1/4 कप गाजर, 1/3 कप आपण इथे बीटरूट घेतलेला आहे. तर बीटरूट घेतल्यामुळे अगदी छान असा भाजीला कलर येतो. अगदी तुम्हाला इथे काश्मीरी मिरची पावडर वापरण्याची बिलकुल गरज पडत नाही. तर आपण इथे 1 कप असा अगदी लाल असा छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे. थोडासा असा आंबूस वगैरे असतो तो घ्यायचा नाही, त्याने टेस्ट खूप जास्त आंबूस अशी भाजीला येते. तर मी इथे 1 कप टोमॅटो ॲड करून भाज्या छान मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर अगदी 1 ते 2 मिनटं आपण ह्या भाज्या परतून घेणार आहोत. तर मी इथे पूर्ण इथे 3 ते 4 मिनटं भाज्या परतून घेतलेल्या आहेत. तर इथे आपल्याला भाज्या कितपत परतायच्या, तर आपला टोमॅटो छान असा गळेल इतपत आपल्याला तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान गळलेला आहे. इतपत आपण भाज्या परतवून घेणार आहोत. त्यामुळे भाजीची टेस्ट अगदी परफेक्ट येते. तर भाज्या परतून घेतल्यानंतर हाफ चमचा आपण इथे हळद पावडर ॲड केलेली आहे. 1 मोठा चमचा असा पावभाजी मसाला. तर आपण इथे पावभाजी मसाला 2 ते 3 स्टेपमध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे मी इथे 1 मोठा चमचा ॲड केलेला आहे. भाज्यांचीही अगदी परफेक्ट टेस्ट यावी यासाठी मी इथे 1 चमचा असं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि भाज्या छान अशा आपण इथे मिक्स करून घेऊया. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या थोड्याफार कमी जास्त अशा करू शकतात. अगदीच असे फ्रेश मटार नसले तर तुम्ही कच्चे मटार रात्रभर भिजून तेही ॲड करून घेऊ शकता. पण इथे बीटरूट ॲड केल्यामुळे अगदी छान कोणताही कलर किंवा मग बेडगी मिरची पावडर ॲड करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्ही इथे बीटरूट नक्की ॲड करा. खूप छान असा कलर आणि टेस्ट दोन्हीही भाजीला येतो. तर आपण इथे भाज्या छान परतलेल्या आहेत. त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. तर मी इथे अर्धा लिटर एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भाज्या बुडून अगदी थोडंसं पाणी वरती येईल इथपर्यंत मी पाणी ओतून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही फक्त भाज्या बुडतील इथपर्यंत पाणी ओतून घेतलं तरीही चालेल. पण चला आपण पुढे पाहूया मी एवढं पाणी का ओतलेलं आहे. झाकण लावून आपण इथे 3 शिट्या काढून घेऊया. तुम्ही जर रात्रभर भिजवलेले मटार वापरले असतील तर 4 शिट्या काढून घ्या. त्यानंतर आपण इथे भाजीला तडका तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे तेल ॲड करून घेते. तर तुमच्या आवडीनुसार बटर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. काहींना खूप जास्त बटर आवडतं किंवा काहींना अगदीच थोडंसं. तर मी इथे थोडंसं बटर असं ॲड करून घेतलेलं आहे. बटर छान मेल्ट झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 मोठा चमचा असं आलं लसूण पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहिलं असेल तर मी सुरुवातीला घरी क्रश केलेली आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मी इथे विकतची आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. आलं लसूण पेस्ट छान अशी फ्राय झाली की मी इथे 2 मोठे कांदे अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत. ते आपण इथे ॲड करून घेऊया. तर कांदे अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहे. तर हे देखील आपण नंतर स्मॅश करून घेणार आहोत. पण तरीही आपण इथे कांदे बारीक कट केल्यामुळे आपली भाजी अगदी परफेक्ट दिसायलाही तयार होते आणि चवही अगदी छान अशी येते. तर हे कांदा आपण छान असा सारखा मिक्स करत परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता थोडीफार इथे खाली आलं लसूण पेस्ट चिकटू शकते. त्यामुळे अगदी सारखं असं मिक्स करत राहायचं आहे. तर कांदा इथे अगदी पटकन परतल्या जावा त्यासाठी मी इथे 1 चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण इथे भाज्यामध्येही मीठ ॲड केलेलं आहे. त्यामुळे अगदी प्रमाणात असं मीठ ॲड करून घेणार आहोत. तर अगदी आपण इथे कांदा खूप जास्त डाग वगैरे पडू द्यायचा नाही. कांद्याला डाग पडला तर आपली भाजीचा कलरही अगदी परफेक्ट असा येणार नाही. तर आपला इथे कांदा अगदी अर्धवट असा शिजला गेलेला आहे. म्हणजे पूर्णही नाही शिजलेला गेला नाही आणि पूर्णही कच्चाही नाही.
त्यानंतर आपण इथे अगदी बारीक कट केलेली अशी शिमला मिरची ॲड करून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे शिमला मिरची आणि कांदा अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे अगदी बाहेर पावभाजी मिळते तशी टेस्ट आपल्या पावभाजीला येते। पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर अगदीच शिमला मिरची कुकरमध्ये शिजवून घेणार असाल तर काही हरकत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही जर प्रोसेस केली तर अगदी छान अशी परफेक्ट पावभाजी तयार होते। तुम्ही जेव्हा कधी पावभाजी बनवाल तर ही स्टेप नक्की फॉलो करा आणि तुमची पावभाजी कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आपण इथे शिमला मिरची आणि कांदा अगदी 7 ते 8 मिनटं छान परतवून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत। तर आपला इथे कांदा आणि मिरची छान अशी परतल्या गेलेली आहे। त्यानंतर आपण इथे आपल्या भाज्या चेक करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशा आपल्या भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत। आपल्या भाज्या इथे एवढ्या शिजलेल्या आहेत की आपण फक्त चमच्याने जरी फिरून घेतलं तरी भाज्या पटकन अशा स्मॅश होणार आहेत। तर मी इथे स्मॅशरने भाज्या छान अशा स्मॅश करून घेणार आहे। तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर अगदी तुम्ही ग्लासाने स्मॅश करून घेतल्या तरीही चालतील। तर अगदी पूर्णही आपल्याला इथे भाज्या स्मॅश करून घ्यायच्या नाही आहेत। आपण इथे फोडणीमध्येही भाज्या छान स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे अगदी परफेक्ट अशी टेस्ट आपल्या भाजीला येते। तर मी इथे अगदी 1 ते 2 मिनटं भाज्या छान अशा स्मॅशरने स्मॅश करून घेतलेल्या आहे। तर आपली इथे फोडणी अगदी परफेक्ट तयार आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा असं हळद ॲड करून घेऊया। त्यानंतर चवीनुसार तुम्ही इथे तिखट ॲड करून घेऊ शकता। मी इथे अगदी साधं असं तिखट ॲड करून घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा। तुम्ही इथे अगदीच हिरवी मिरची बारीक अशी कट करून यूज केली तरीही चालेल। त्यानंतर अर्धा चमचा असा पावभाजी मसाला। तर हे छान मिक्स करून घेऊया। तर आपले हे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी छान अशी फोडणी आपल्या पावभाजीला बसणार आहे। त्याचबरोबर आपण इथे अगदी अर्धा चमचा अशी साखर ॲड केलेली आहे। तर साखरेने अगदी छान अशी टेस्ट आपल्या भाजीला येते। आणि त्याचबरोबर अर्धा चमचा असा लिंबाचा रस। तर तुम्ही इथे लिंबाचा रस आणि साखर आवर्जून ॲड करा, खूप छान अशी टेस्ट आपल्या भाजीला येते। तर मी इथे कोणताही मसाला ॲड न करता फक्त लाल तिखट ॲड केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे फोडणीला अगदी छान असा कलर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे। तर आपण इथे भाज्या ॲड करून घेऊया। तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला इथे अगदी परफेक्ट अशी पावभाजी असेल तर मी इथे तुम्हाला 2 ते 3 अशा टिप्स सांगणार आहे। तर आपण इथे जेव्हा पावभाजी बनवतो त्यावेळेस तुम्ही नक्की आलं लसूण पेस्ट ही बाहेर विकत मिळते ती पेस्ट इथे वापरायची आहे। सोबतच तुम्हाला जेवढ्या भाज्या अवेलेबल होतील, म्हणजे या रेसिपीमध्ये वापरलेल्या आहेत त्यापैकी त्या भाज्या तुम्हाला नक्की घ्यायच्या आहेत। सोबतच तुम्हाला इथे बटरही अगदी छान असं भरपूर वापरायचं आहे। बटरने छान असा स्मोकी फ्लेवर आपल्या भाजीला येतो। आणि या ज्या स्टेप आपण इथे फॉलो केलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। म्हणजे जसं की आपण भाज्या शिजवताना सुरुवातीला पाणी जास्त ॲड केले, नंतर आपण भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत। तर या स्टेप आणि या टिप्स फॉलो केल्या तर तुमची भाजी अगदी परफेक्ट अशी होणार आहे। तर मी इथे छान अशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत। तर आपण इथे भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना मी ज्यावेळेस भाज्या शिजवण्यासाठी जास्त पाणी वापरलेलं आहे तर ते पाणी आपण इथे यूज करणार आहोत आणि त्या पाणी थोडं थोडं ॲड करून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत। तर आपल्याला इथे भाजी कितपत अशी पातळ करायची, तर आपण जेव्हा पावभाजीमध्ये बुडवून घेतो त्यावेळेस ते भाजी पावाला चिकटल्या गेली पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता, तर मी इथे पाणी ॲड करून घेतल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झालेली आहे। तर हे पहा, मी इथे एकूणच 1.5 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेली आहे। इतपत अशी पातळ मी इथे भाजी केलेली आहे। तर तुमचा बटाटा खूप जास्त असेल तर तुम्हाला थोडंफार पाणी जास्त लागू शकतं। तर मी इथे पूर्ण भाजी स्मॅश करून घेतल्यानंतर आणि मिक्स करून घेतल्यानंतर 6 ते 7 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर अगदी शेवटी असा अर्धा चमचा मी पावभाजी मसाला ॲड करून घेणार आहे। तर मसाला ॲड करून घेतल्यामुळे अगदी शेवटी मसाला ॲड केल्यामुळे भाजीची टेस्ट अगदी छान अशी येते आणि मसाला ॲड केल्यानंतर भाजी खूप जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही। त्यानंतर अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा आपण इथे बटर ॲड केलेला आहे। तर हे पहा, आपली इथे परफेक्ट कन्सिस्टन्सीची आणि परफेक्ट अशी चवीची अशी भाजी तयार आहे। त्यानंतर आपण इथे पाव शेकून घेऊया। तर मी इथे तव्यावर थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि त्यावर मधून असे कट करून पाव भाजून घेतलेले आहेत। पाव थोडेसे आतल्या साईडने भाजले गेले की भाजी थोडीशी अगदी अर्धा ते 1 चमचा ॲड करायची आणि पुन्हा एकदा पाव आपण अशा प्रकारे भाजून घ्यायचे।
तर भाजी ॲड करून घेतल्यानंतर अगदी छान असे 1 ते 2 मिनटं पाव शेकून घेतले की अगदी परफेक्ट अशी टेस्ट आपल्या पावभाजीची आणि पावाची लागते. तर तुम्ही पाहू शकता आपली इथे अगदी पाव आणि पावभाजी दोन्ही तयार आहे. तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपली ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनही क्लिक करा.